नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यातल्या साखर कारखान्यांच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाची केंद्रीय मंत्र्यांची भेट. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासंदर्भात येत्या 21 तारखेपर्यंत ठोस निर्णय घेण्याचं केंद्रीय वित्तमंत्र्यांचं आश्वासन. सेन्सॉर बोर्डाच्या आणखी 9 सदस्यांचा राजीनामा. सेन्सॉर बोर्डाच्या कामकाजात सरकारची ढवळाढवळ नाही, माहिती आणि प्रसारण मंत्र्यांचं स्पष्टीकरण. मेक इन इंडिया अभियानात जपान सहभागी होणार, जपानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं आश्वासन. 2015-16 हे वर्ष जलक्रांती वर्ष म्हणून देशभर साजरं करण्याचं केंद्र सरकारकडून जाहीर. अल्पसंख्याकांच्या योजनांसाठी केंद्राकडून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, केंद्रीय राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचं आश्वासन. पोलिसांना सुट्टी दिवशी कामावर जावं लागल्यास त्या दिवशीच्या भत्त्यात वाढ करणार, राम शिंदे. आणि मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पीव्ही सिंधू पराभूत. नमस्कार. आता सविस्तर वृत्त. साखर कारखान्यांनी महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाजवी आणि लाभदायी मूल्य अर्थात एफआरपी देण्यासंदर्भात येत्या 21 जानेवारीपर्यंत ठोस निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज दिलं. महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळानं आज अरुण जेटली तसंच केंद्रीय अन्न, सार्वजनिक वितरण आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेतली. या सर्वपक्षीय शिष्टमंडळानं अरुण जेटली यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं. वाजवी आणि लाभदायी मूल्याबद्दल येत्या 21 जानेवारीपूर्वी निर्णय घेण्याचं तसंच महाराष्ट्रातील साखर कारखानदारीचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन जेटली यांनी दिल्याची माहिती केंद्रीय ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत दिली. भाव आणि उत्पादन खर्चात तफावत आहे, त्यामुळे कारखान्यांच्या कर्जाची पुनर्रचना करावी तसंच इतर मागण्या यावेळी शिष्टमंडळानं केंद्र शासनाकडे केल्या. साखर कारखानदारीचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. आजच्या बैठकीविषयी रावसाहेब दानवे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दूरध्वनीवरून दूरदर्शनला माहिती दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज सर्वपक्षीय शिष्टमंडळ अर्थमंत्री अरुणजी जेटली आणि केंद्रीय खाद्यमंत्री रामविलासजी पासवान यांच्या भेटीसाठी आलं होतं. या शिष्टमंडळाचं नेतृत्व माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं. सहकार मंत्री चंद्रकांत दादा पाटील, विरोधी पक्षनेते विधानसभा विखे पाटील, विरोधी पक्षनेते विधान परिषद धनंजय मुंडे, शेतकरी नेते राजीव शेट्टी, त्याशिवाय साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील, संजय काका पाटील सांगलीचे खासदार, शिवसेनेचे नेते एकनाथरावजी शिंदे आदी शिष्टमंडळामध्ये होते. महाराष्ट्राच्या ऊसाच्या संदर्भात चर्चा झाली. साखर कारखाने अडचणीत आहेत. एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यापुढे अडचणी आहेत. यासाठी आम्ही काही मागण्या ज्या केंद्र सरकारकडे केल्या त्यामध्ये साखर एक्सपोर्ट करावी, रॉ शुगर एक्सपोर्ट करावी, यासाठी आम्ही प्रत्येक टनाला 5,000 रुपये सबसिडी द्यावी अशा प्रकारची एक मागणी केली. शिवाय 50 लाख मेट्रिक टन बफर स्टॉक साखरेचा करावा आणि त्यावर व्याज हे शुगर डेव्हलपमेंट फंडातून केंद्र सरकारनं द्यावं अशा प्रकारची मागणी सुद्धा आम्ही केलेली आहे. याशिवाय इथेनॉल ब्लेंडिंग वगैरे हे विषय आजच्या शिष्टमंडळाने अर्थमंत्र्याकडे मांडले आणि पॉझिटिव्ह चर्चा झाली आणि येत्या काही दिवसात यावर निर्णय केला जाईल असं आश्वासन, ठोस आश्वासन आम्हाला आज दिलेलं आहे. देशामध्ये आज गरजेपेक्षा जास्त साखरेचं उत्पादन होईल अशी लक्षणं दिसत आहेत.
त्यातली 20 लाख टन साखर तातडीनं जर मार्केटमधनं काढून घेतली किंवा देशाबाहेर घालवली तर आपोआपच डोमेस्टिक मार्केटमधले भाव वाढतील अशी परिस्थिती आहे. कारण बाजारपेठेचा नियम आहे की मागणीपेक्षा पुरवठा थोडा जरी कमी झाला तर लगेच भाव वाढतात. आणि म्हणून आम्ही विनंती केली की रॉ शुगरला सप्टेंबर पासून सबसिडी जी बंद केली ती किमान अजून 1 वर्षभर चालू ठेवा आणि सबसिडी देऊन जर का रॉ शुगर बाहेरच्या देशांमध्ये गेलं तर शेतकऱ्यांना त्यापासून 20,000 रुपयांना मिळतील. त्याच्यामध्ये तोडगा निघाला नाही तर कसं आहे की हा निर्णय आम्हाला अर्थमंत्र्यांनी 2 दिवस ते 21 तारखेला देशाबाहेर जाणार आहे त्याच्या आधी निर्णय घेऊन जातो असं सांगितलं त्यांनी. पण त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात शेतकऱ्याला पैसे मिळायला थोडा वेळ लागू शकतो. तर त्याच्यावर व्यावहारिक बाजू म्हणून 2 15-वड्याची बिलं एकत्रित करून एफआरपी सहजरित्या कारखाने देऊ शकतात. आणि मग तो पण अडचण कधी येणार आहे कारखाना बंद व्हायच्या वेळी शेवटचा हप्ता द्यायला 15-वड्याचं बिल काढायला अडचण येणार आहे. कारण त्यातली फरकाची रक्कम ही थोडी वापरात आलेली असणार आहे. आणि तोपर्यंत हे सगळे निर्णय झाले तर कारखान्याला पण काय अडचण येणार नाही. त्यामुळे आमची भूमिका अशी आहे की केंद्राकडे मदत मागायची आम्ही कारखानदारांच्यावर गेलो, राज्याकडे मदत मागायची आम्ही कारखानदारावर गेलो. पण याचा अर्थ आम्ही एफआरपीला सूट देणार असं होत नाही. एफआरपी आम्हाला मिळालीच पाहिजे, कायद्यानं मिळायला पाहिजे आणि न देणाऱ्या कारखान्याच्यावर कारवाई झाली पाहिजे या मताची आजही आम्ही ठाम आहोत. चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कारभारात सरकार ढवळाढवळ करत असल्याचा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी फेटाळून लावलाय. सेन्सॉर बोर्डाच्या आणखी 9 सदस्यांनी राजीनामे दिल्याच्या पार्श्वभूमीवर ते आज नवी दिल्लीत बोलत होते. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात नियुक्त झालेले हे सदस्य दैनंदिन व्यवहारातल्या मुद्द्यांचं राजकारण करत असल्याची बाब खेदजनक असल्याचं जेटली म्हणाले. अरुंधती नाग, राजीव मनसत यांच्यासह सेन्सॉर बोर्डाच्या 9 सदस्यांनी सरकारच्या भूमिकेचा निषेध करत राजीनामा दिलाय. मेसेंजर ऑफ गॉड या चित्रपटाला परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून लीला सॅमसन यांनी मंडळाच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा स्वीकारण्यात आलाय. वारंवार शिफारशी करून माहिती प्रसारण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सचिवांबरोबर अनेक बैठका घेऊन एकही सकारात्मक पाऊल उचललं नसल्याचं या 9 सदस्यांचं म्हणणं आहे. मंडळाच्या विविध शिफारशींकडे दुर्लक्ष केल्याबद्दल या 9 सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मेक इन इंडिया अभियानात जपान भरीव योगदान देईल असं आश्वासन भारत दौऱ्यावर असलेले जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री फुमिओ किशिंदा यांनी दिलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य म्हणून जबाबदारी स्वीकारण्यासाठी भारत आणि जपान सक्षम आहेत असं सांगून आंतरराष्ट्रीय समुदायाकडून पाठिंबा मिळवण्यासाठी या दोन्ही देशांसह G4 देशांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. भारत जपान या दोन्ही देशातल्या संबंधांमुळे इंडो पॅसिफिक क्षेत्र हे जागतिक भरभराटीचं केंद्र ठरेल असा विश्वासही किशिंदा यांनी व्यक्त केला. 2015-16 हे वर्ष केंद्र सरकारनं जलक्रांती वर्ष म्हणून साजरं करण्याचं जाहीर केलंय. केंद्रीय जलस्रोत मंत्री उमा भारती यांनी आज ही घोषणा केली. भारतातील जलसंपदा क्षेत्राचा विकास करण्यासाठी ही योजना हाती घेण्यात आली आहे. यमुना नदीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी नद्यांची आंतरजोडणी हाती घेण्यात येईल असं उमा भारती यांनी सांगितलं. देशात उपलब्ध असणाऱ्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी नदीजोड प्रकल्पावर वेगानं काम करण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्या. गंगा नदीच्या सफाईसाठी विशेष योजना हाती घेण्यात येणार असून नदीत सोडले जाणारे 114 सांडपाण्याचे नाले बंद केले जातील. ऑस्ट्रेलिया, जर्मनीसह अनेक देशांनी भारतातील जलसंवर्धनाकरता सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं असल्याचंही उमा भारती यांनी सांगितलं. देशात भाजपचा पाया विस्तारला जाईल आणि 2019च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी किमान 20 राज्यांमध्ये भाजपचा मुख्यमंत्री असेल असा विश्वास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला आहे. लोकांनी भाजपला कौल दिला असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री जावडेकर यांनी आज जयपूर इथं बोलताना सांगितलं. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळेल आणि भाजपा दिल्लीत स्थिर सरकार स्थापन करेल असंही जावडेकर म्हणाले. किरण बेदी भाजपात आल्याचं स्वागत करत असून दिल्लीतील भावी मुख्यमंत्र्यांबाबत पक्ष नेतृत्वच निर्णय घेईल असंही जावडेकर यांनी स्पष्ट केलं. महागाई नियंत्रणात आणणं हे केंद्राचं मोठं यश असल्याचं ते म्हणाले. इंधन दरातील कपात जनतेसाठी मोठा दिलासा असल्याचंही ते म्हणाले. अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या योजनांसाठी महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेल्या योजनांना केंद्र सरकारकडून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असं आश्वासन केंद्रीय अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज दिलं. मुंबईत अल्पसंख्याक विभागाच्या विकास योजनांची आढावा बैठक झाली
त्यावेळी नक्वी बोलत होते. राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री एकनाथ खडसे, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन आदी या बैठकीला उपस्थित होते. अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकास आणि सक्षमीकरणासाठी सर्व राज्यांशी समन्वय साधून केंद्राकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल असं नक्वी यांनी सांगितलं. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळासाठी राज्य सरकारकडून 100 कोटी रुपयांची हमी देण्यात आल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं. अल्पसंख्याक समाजातल्या मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी तालुका आणि जिल्हा पातळीवर वसतिगृह बांधण्यात येतील असंही ते म्हणाले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं महत्त्वाचं काम पोलिसांना करावं लागतं. अनेकदा सुट्टीच्या दिवशी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता हा भत्ता त्या दिवसाच्या नियमित पगारा एवढा देण्यात येईल असं गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगितलं. धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा इथं पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचा लोकार्पण सोहळा आज शिंदे यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस कर्मचारी हा दुर्लक्षित घटक असून या घटकाच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार सर्व ते प्रयत्न करणार असल्याचं गृहराज्यमंत्री राम शिंदे म्हणाले. राज्यातल्या महिलांच्या सुरक्षेबाबत त्यांनी पत्रकारांना अधिक माहिती दिली. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तिथं सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. कुलाबा सिप्स या मेट्रो मार्गावरील प्रस्तावित स्थानकासाठी जागा उपलब्ध व्हावी याकरता सर्व राजकीय पक्षांनी मुंबईतील विधिमंडळ परिसरातील पक्ष कार्यालय दुसऱ्या जागी हलवायला संमती दिली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी एका पत्रकात ही माहिती दिल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलंय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, शिवसेनेसह सर्व राजकीय पक्षांनी आपापली पक्ष कार्यालय दुसऱ्या जागी हलवायला संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय. तसंच बांधकाम सुरू होण्यापूर्वी नवीन जागा शोधण्यासाठी सर्व मदत करण्याचं आश्वासन दिल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. प्रस्तावित मेट्रो स्थानकासाठी 26 सरकारी कार्यालय आणि 8 पक्षांची कार्यालय दुसऱ्या जागी हलवावी लागणार आहेत. आरोग्य हा जगण्याचा मूलाधार, त्यामुळे आरोग्य सेवेचा संबंध थेट चैतन्याशी असतो. सार्वजनिक आरोग्य सेवा हा सामाजिक आरोग्याचा पाया. नव्या प्रस्तावित आरोग्य धोरणात याच सामाजिक आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यावर भर दिला आहे. गरीब गरजू माणसाला आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा सहज आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हाव्या हे सार्वजनिक आरोग्य सेवांचं उद्दिष्ट. म्हणूनच सार्वजनिक आरोग्य सेवांमधल्या उणीवा दूर करून त्या अधिक लोकाभिमुख करण्यासाठी केंद्र सरकारनं नव्या आरोग्य धोरणाचा आराखडा तयार केला आहे. यात सामाजिक आरोग्य सेवांना अधिक व्यापकता देण्यासंबंधी विचार केलेला आहे. आज सरकारी रुग्णालयं तांत्रिक सुविधांच्या बाबतीत खासगी रुग्णालयांपेक्षा कुठेही कमी नाहीत. मात्र दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येचा ताण या सरकारी रुग्णालयांवर वाढत चाललाय. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांवर तर तो खूपच जास्त आहे. त्यामुळे गुणवत्ता असूनही सार्वजनिक आरोग्य सेवांवर प्रचंड बोजा वाढलाय. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारला नव्या आरोग्य धोरणाची गरज भासली. आरोग्याची व्याख्या केवळ उपचारात्मक दृष्टिकोनापुरतीच मर्यादित ठेवणं कितपत योग्य आहे? प्रधानमंत्र्यांनीही काही दिवसांपूर्वी प्रतिबंधात्मक आरोग्याचं महत्त्व अधोरेखित केलं होतं. म्हणूनच आरोग्य हा केवळ शब्द न राहता ती जीवनशैली बनणं अधिक योग्य नाही का? नव्या आरोग्य धोरणाच्या आराखड्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य सेवेच्या सद्यस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ फिजिशियन्सचे सरचिटणीस डॉक्टर गिरीश राजाध्यक्ष आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत. सर नमस्कार. नमस्कार. 9:30 बातमीपत्रात आपलं स्वागत. नवं आरोग्य धोरणाचा आराखडा सर्वांसाठी खुला झाला. आपापल्या सूचना त्याच्यामध्ये लोकांना आता मांडता येणार आहेत. मुळात सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये बदल करण्याची गरज का भासते? नमस्कार. आता हेल्थ इज वेल्थ आपण लहानपणापासून शिकतो. आरोग्य हे परमधन आहे, हेल्थ इज वेल्थ. पण आज काय परिस्थिती आहे? आज जी आरोग्य सेवा आहे, विशेषतः जी दर्जेदार आरोग्य सेवा आहे, जिची सर्व लोकांना अपेक्षा आहे, गरिबापासून श्रीमंतापर्यंत, ती टेक्नॉलॉजी बेस्ड झालेली आहे. आज MRI आलेला आहे, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, आणि हे जे टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामुळे ही आरोग्य सेवा अतिशय महागलेली आहे. त्यामुळे गरीब तर सोडा, पण मध्यमवर्गीयांच्या देखील ती आवाक्याबाहेर गेलेली आहे. आणि जर आपल्याला आपल्या देशाला महाशक्ती करायचं असेल तर आपल्याला सर्वसामान्य, गरीब असेल, मध्यमवर्गीय असेल, सर्वांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा माफक दरात पोहोचवता आली पाहिजे. आणि म्हणूनच सार्वजनिक आरोग्य सेवा जे आपले पिलर्स आहेत, आपले आधारस्तंभ आहेत, त्याच्यात आपल्याला बदल करायची नक्कीच आवश्यकता आहे. ही आरोग्य सेवा अधिकाधिक लोकाभिमुख, अधिकाधिक रुग्णाभिमुख आणि अधिकाधिक गरिबांभिमुख करण्यासाठी काय काय तरतुदी आहेत आणि काय सुचवाल तुम्ही त्याच्यामध्ये? जसं मी आता म्हटलं की आपली जी बलस्थानं आहेत
ती ओळखून आपल्याला ती अधिकाधिक सक्षम आणि अधिकाधिक मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायला हवेत. उदाहरणार्थ मुंबईपुरता आपण जर विचार केला तर मुंबई महानगरपालिकेची जी 3 महत्त्वाची रुग्णालय आहेत, KEM आहे, लोकमान्य टिळक आहे, नायर आहे किंवा सरकारचं जे जे हॉस्पिटल आहे, ही जी आहेत ती खूप उत्तम काम करत आहेत. तर त्यांचा विस्तार आणि त्यांचं अधिक सक्षमीकरण करण्याची आवश्यकता आहे. वेगळ्या प्रकारे विचार करण्याची गरज आहे. आता मी तुम्हाला उदाहरण द्यायचं तर एक 4 वर्षापूर्वी मलेरियाची खूप मोठी साथ होती आणि मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने एक वेगळा विचार केला आणि ह्याच्यावर मात करण्यासाठी त्यांनी दर रविवारी वेगवेगळ्या भागात वस्त्यांमध्ये जाऊन कॅम्प्स घेतले, तापाचे पेशंट तपासले, त्यांना मोफत औषधं दिली आणि एवढंच नाही तर मलेरिया आणि डासांपासून बचाव करण्यासाठी काय करावं याचं लोकशिक्षण पण दिलं. आणि ह्याच्यामुळे आता गेले 3 वर्षात जरी मलेरियाचं निर्मूलन झालं नसेल तरी सुद्धा त्याची जी दाहकता आहे ती नक्कीच कमी झालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की काही वेगळं करायची, थोडासा वेगळा विचार केला तर आहे त्यांना आपण सक्षम करून, त्याचप्रमाणे जरूर असेल तिथे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा आपण वापर करू शकतो. त्याचप्रमाणे मध्यमवर्गीय जो माणूस आहे, जो प्रामाणिक करदाता आहे, तर मला वाटतं की मध्यमवर्गीयासाठी सुद्धा, कारण त्याला कॉर्पोरेट सेवा जी खूप महाग आहे असं जागतिक दर्जाच्या दृष्टीने मी म्हणणार नाही, परंतु ती सुद्धा त्याच्या आवाक्याबाहेरची आहे, तर त्याच्यासाठी पण जर आपण काही करू शकलो तर ही सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख होईल आणि त्याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल असं मला वाटतं. महाराष्ट्रामध्ये असं सातत्यानं म्हटलं जातं की रुग्णांचं प्रमाण आणि डॉक्टरांचं प्रमाण व्यस्त आहे. त्यात काय करता येईल? बघा, आता जर आपण फक्त ॲलोपॅथीचे डॉक्टर्स धरले आणि फक्त ग्रामीण भागाचा विचार केला तर हे प्रमाण नक्कीच व्यस्त आहे. परंतु मुंबईसारख्या ठिकाणचा, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणचा विचार केलात आणि जिथे आणि महाराष्ट्रात सुद्धा आयुर्वेदिक आणि इतर पथींचे डॉक्टर्स पण खूप मोठ्या प्रमाणावर आरोग्य सेवा देत आहेत, तर ते धरलं तर ते तेवढं असेलच असं नाही, पण ते त्याच्यात धरावे लागतील असं मला वाटतं. ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवेचं जाळं विस्तारणं ही काळाची गरज आहे. सातत्याने याच्यावर विविध माध्यमातून चर्चा होते. ही विस्तारण्यासाठी काय नेमके प्रयत्न करावेत? ग्रामीण भागात जर आपल्याला आरोग्य सेवा विस्तारायची असेल तर चांगली हॉस्पिटल्स आणि चांगले डॉक्टर्स हे ग्रामीण भागात जाणं आवश्यक आहे. आणि यासाठी आपल्याला थोडा वेगळा विचार करावा लागेल असं मला वाटतं की आपलं उद्योगपती जे आहेत त्यांना आपण ग्रामीण भागात जाण्यासाठी किंवा इंटिरियर साईडमध्ये जाण्यासाठी जसं ACZ वगैरे असतं, तसं जर ग्रामीण भागासाठी चांगले डॉक्टर्स जे उत्तम उच्च शिक्षण ज्यांनी मेडिकलचं घेतलेलं आहे असे डॉक्टर तिथे जावं असं वाटत असेल तर त्यांना ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या देण्यासाठी जर आपण काही कार्यक्रम हाती घेतला तर बरेचसे डॉक्टर्स आज मुंबई पुण्याकडे जे शिकत आहेत ते ग्रामीण भागातून आलेले आहेत. आणि आपल्या भागात जर का चांगल्या उत्तम सुविधा, उलट त्यांच्या मुलांसाठी चांगली शाळा, कॉलेज किंवा इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत की हॉस्पिटलमध्ये काय काय लागतं आवश्यक, त्यांचं जे ज्ञान आहे त्याचा वापर करण्यासाठी त्या जर सोयी तिथे उपलब्ध करून झाल्या तर ते नक्कीच आनंदाने ग्रामीण भागात जाऊन सेवा देण्यासाठी तयार होतील असा मला विश्वास आहे. आणि हेच आपल्याला येत्या 5-10 वर्षात करणं आवश्यक आहे. तिथे जायचं तर जिल्हा रुग्णालय व्यवस्थित असायला हवीत. त्या अवस्थेबद्दलही सातत्यानं चर्चा आपण ऐकत असतो. बरोबर. तक्रारी सुद्धा ऐकत असतो की ती अवस्था खूप, म्हणजे तिकडचा माणूस मुंबई शहराकडे पळतो, पुण्याकडे पळतो, नाशिककडे पळतो. तर ही अवस्था बदलण्यासाठी तुम्ही काय मी समजा तुम्हाला विचारलं की 1, 2, 3 असे नेमके उपायानं सांगा, तर काय सांगाल? काय आहे की प्रत्येक, आता महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, त्यापैकी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर असे थोडे जिल्हे सोडले तर प्रत्येक ठिकाणी मला वाटतं किमान एक दर्जेदार हॉस्पिटल आणि त्याला जोडून एक सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, कारण ते सरकारी वैद्यकीय महाविद्यालय जेव्हा होतं त्यामुळे आरोग्य सेवेचा दर्जा नक्कीच उंचावतो. त्यामुळे हे जर निर्माण झालं आणि त्या ठिकाणी काय लागतं, हार्ट अटॅक, पॅरालिसिसचा अटॅक, किडनी फेल्युअर, उत्तम ब्लड बँक, तर ह्या रोगांची ट्रीटमेंट होण्यासाठी जे आवश्यक आहे ते व्हेंटिलेटर असलेलं चांगलं ICU, अशा जर सुविधा जर उत्तम झाल्या किंवा उत्तम ऑपरेशन थिएटर्स जर तिथे आपण दिली आणि जर चांगले डॉक्टर्स तिथे जातील याच्यासाठी काही आपण पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या तर नक्कीच मला वाटतं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक उत्तम, त्या लोकांचं जे मुंबई पुण्याला धावावं लागतं त्या लोकांना किंवा इतर मोठ्या शहराच्या ठिकाणी जे धावावं लागतं त्यांना, ते जर प्रमाण कमी झालं तर आपल्या इकडच्या ही जी हॉस्पिटल आहेत, KEM सारखी, नायर सारखी जी हॉस्पिटल आहेत त्यांच्यावरचा लोड सुद्धा आपण कमी करू शकतो. आणि जिल्ह्याच्या ठिकाणी त्या लोकांना जर आपण उत्तम सुविधा, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या तर त्या लोकांचा पण त्याच्यात खूप फायदा होईल. मुळातच ह्या ज्या सार्वजनिक आरोग्य सेवा आहेत त्यांच्याबद्दल एक सामान्य माणसाच्या मनामध्ये ग्रह आहेत, तर ते ग्रह दूर करण्यासाठी काय करता येईल? शेवटी ह्याचं कारण असं आहे की जो प्रचंड भार ह्या रुग्णालयांवर पडतो त्याच्यामुळे कितीही इच्छा असली तरी उत्तम सेवा देण्याचे जे प्रयत्न आपले आहेत ते तोकडे पडू शकतात.
दुसरं म्हणजे त्यामुळेच ही रुग्णालय हवी तितकी स्वच्छ आणि टापटीप ठेवणं जरा ॲडमिनिस्ट्रेशनला पण कठीण जातं. प्रयत्न खूप असतात, परंतु एवढा जेव्हा लोड असतो पेशंटचा तेव्हा ते होत नाही. तर ह्या ज्या गोष्टी केल्या तर प्रत्येक पेशंटला लवकर ट्रीटमेंट मिळेल. त्यांची खूप लांबच लांब रांगा, तुम्ही जर ह्या मी नावं घेतली त्या रुग्णालयांमध्ये येऊन बघितलं तर किती लांबच लांब रांगा गरीब रुग्णांच्या, मध्यमवर्गीय रुग्णांच्या लागलेल्या असतात. तर त्यांच्यासाठी आपण जर का हे प्रत्येक ठिकाणी जर ही आरोग्यसेवा चांगली उत्तम दर्जेदार झाली तर ते इतक्या लांब येणार नाहीत. त्यांना आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जर मिळालं आणि मगच हे सगळे पूर्वग्रह जे असतील, तुम्ही जे म्हणता पूर्वग्रह, ते हळूहळू दूर होतील. पण त्याच्यासाठी आपल्याला बऱ्याच काही गोष्टी आणि त्या होताना दिसत आहेत. म्हणजे नक्कीच आपल्याकडे काम चालू आहे, पण त्याचे परिणाम दिसायला काही काळ लागेल. सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये तुम्ही 26 वर्ष आहात, एक प्राध्यापक आहात, एक डॉक्टर आहात. हे धोरण तर आता आपल्या समोर सर्वांसमोर खुलं झालेलं आहे. एक अनुभवी 26 वर्षांचा तुमचा सार्वजनिक सेवेतला अनुभव लक्षात घेता एक सविस्तारानं तुम्ही सांगा आजच्या निमित्तानं की तुम्हाला वैयक्तिकरित्या या धोरणाकडून काय अपेक्षा आहेत? मला वाटतं की आपला जो आधारस्तंभ आहे, मी परत सांगेन, तो म्हणजे सरकारी आणि महापालिकांची जी रुग्णालयं आहेत, तर ती रुग्णालयं अधिक स्वच्छ, अधिक दर्जेदार व्हावीत. तिथे विशेषतः आपल्याकडे सुपर स्पेशालिटीज असतात. तर सुपर स्पेशालिटीजसाठी आपल्याला जी लोक यायला पाहिजेत, जे सुपर स्पेशालिस्ट, त्यांची सेवा आपल्याला जी मिळायला पाहिजे, तर ती सेवा मिळायची असेल तर काही ठिकाणी आपल्याला PPP या धोरणाचा वापर करावा लागेल. गरीब रुग्णांबरोबरच मध्यमवर्गीयांच्या प्रश्नाचा नक्कीच विचार झाला पाहिजे. मध्यमवर्गीयांना काही मोफत नको आहे, त्यांना ते पैसे द्यायला तयार आहे. त्यातून आपला सरकार आणि महापालिकेचा महसूल सुद्धा वाढेल आणि त्याचबरोबर आपल्याला जो महसूल मिळाला ते अधिकाधिक हॉस्पिटल उत्तम करण्यावर, दर्जेदार करण्यावर त्याचा विनियोग आपल्याला करता येईल. प्रत्येक जिल्ह्यात एक कमीत कमी दर्जेदार रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय होणं आवश्यक आहे. त्यामुळे त्या भागातल्या लोकांची सेवा जी होईल ती चांगली त्यांना सेवा मिळेल आणि त्यांची अशी आरोग्य हे सर्वात महत्त्वाचं आहे. आपले जे डॉक्टर अमर्त्य सेन नोबेल पारितोषिक विजेते आपले जे आहेत, त्यांनी सांगितलं होतं, जर भारताला खरोखरच 21व्या शतकाची महासत्ता व्हायचं असेल तर आपल्या प्रायोरिटीज आहेत त्या उलट्या कराव्या लागतील. म्हणजे आपल्या प्रायोरिटीमध्ये हेल्थ आणि एज्युकेशन जे तळाला आहे ते त्यांनी सांगितलं ते टॉपला यायला पाहिजे. तर हेल्थ आणि एज्युकेशन टॉपला आलं तरच भारत महासत्ता होण्याकडे वाटचाल करू शकेल. आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात, ग्रामीण भागात, आपले जिथे शेतकरी राहतात, गरीब लोक राहतात, तिथे एक दर्जेदार रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय असणं आवश्यक आहे. आणि तरुण डॉक्टर्स जे आहेत ते पण सेवाभावी आहेत आणि त्या तरुण डॉक्टर्सना पण ग्रामीण भागात जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. शेवटी त्यांना पण लहान मुलं असतात, त्यांना आपल्या मुलांचं शिक्षण वगैरे ह्या सगळ्या त्यांच्या मनात हे विचार असतात. का ते मुंबई पुण्याकडे सेटल व्हायला बघतात? तर तिथे जर त्यांना अशा चांगल्या सुविधा मिळाल्या, उत्तम कॉलेज, शाळा आपल्या मुलांसाठी जर मिळाल्या तर ते नक्की तिथे जायला तयार होतील. तर मला वाटतं ह्याच काही गोष्टी जर आपल्या धोरणात आल्या तर मला वाटतं आपली आरोग्यसेवा नक्कीच अधिक, आत्तासुद्धा ती आपली चांगलीच आहे, आपली आरोग्यसेवा बिलकुल कमी नाही, ती अधिक चांगली होईल असं मला वाटतं. ती अधिक चांगली व्हावी म्हणूनच हे आरोग्य धोरण येऊ पाहतंय आणि ते सक्षम व्हावं अशी आपण अपेक्षा करूया. या मुलाखतीबद्दल डॉक्टर धन्यवाद. नमस्कार. वळूया इतर बातम्यांकडे. ईशान्येकडील मुलांच्या पायात नृत्य आणि गळ्यात गाणं असून त्यांची उर्वरित भारतातल्या विद्यार्थ्यांमध्ये संस्कृती, परंपरा, शिक्षण आणि जीवनशैली यांची देवाणघेवाण व्हावी, त्यातून संस्कृती परंपरा अधिक समृद्ध होईल असं सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी म्हटलंय. पुण्याच्या माईर्स MIT आणि आळंदीच्या विश्वशांती केंद्रातर्फे सिक्कीम महाराष्ट्र मैत्री उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात आज राज्यपाल बोलत होते. पुणे भेटीनं सिक्कीमचे विद्यार्थी अधिक समृद्ध होतील तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी सिक्कीमची संस्कृती, पर्यावरण पाहण्यासाठी यावं असंही श्रीनिवास पाटील म्हणाले. पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार शहर महानगरपालिका आणि साहित्य जल्लोष संस्था यांच्या वतीनं साहित्य जल्लोष या साहित्यिक आणि सांस्कृतिक सुसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या हस्ते आज या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. उद्घाटनानंतर दूरदर्शनचे माजी निर्माते रविराज गंधे यांनी जाधव यांची मुलाखत घेतली. त्यानंतर सुंदर जीवन आणि संतांचा भागवत धर्म ते भारतीय राज्यघटना या 2 पुस्तकांचं प्रकाशन जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं. वसई तालुक्यातल्या विविध ग्रंथालयांना वसई विरार महापालिका देत असलेल्या अनुदानाचं वाटपही यावेळी करण्यात आलं. 2 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात कवी संमेलन, बदलता मराठी सिनेमा या विषयावर चर्चासत्र आणि गीतयात्रा हा स्मिता पाटील आणि नूतन या अभिनेत्रींवरील चित्रित गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे.
संगीत क्षेत्रात गुरु शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व असून कालोघात ही परंपरा लोप पावत चालत असल्याची खंत प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सरकार यांनी व्यक्त केली. ITC संगीत रिसर्च अकॅडमी आणि NCPA यांच्या वतीनं मुंबईत आज सतार आणि सतार वादनातील घराणी या विषयावर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यशाळेचं उद्घाटन जवाहर सरकार यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. गुरु शिष्य परंपरेनं आधुनिक काळाशी जुळवून घेण्याची गरज असल्याचं सरकार यावेळी म्हणाले. उस्ताद झाकीर हुसेन यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यशाळेत विविध घराण्यांविषयी मान्यवरांनी उपस्थितांना माहिती दिली. ज्येष्ठ रंगकर्मी पुंडलिक वेर्णेकर यांचं आज वार्धक्यानं निधन झालं. ते 102 वर्षांचे होते. शाकुंतल, एकच प्याला, मानापमान, संगीत सौभद्र अशा अनेक नाटकांमधून वेर्णेकर यांनी भूमिका साकारल्या. बालगंधर्वांचे सहकारी म्हणून अनेकदा त्यांनी रंगभूमीवर काम केलं. वेर्णेकर यांच्या रंगभूमीवरील योगदानाबद्दल अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीनं त्यांचा विशेष गौरव करण्यात आला होता. महाड इथल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आणि आता बातमी बॅडमिंटनची. भारताच्या PV सिंधूला मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसला. जपानच्या नोझोमी ओकुहारानं द्वितीय मानांकित सिंधूचा 19-21, 21-13, 21-8 असा पराभव केला. पुरुष गटात भारताचा अजय जयराम उपांत्य फेरीत पोहोचला असून त्याचा सामना कोरियाच्या जिऑन हायोक जीन याच्याशी होणार आहे. हवामान. राज्यात विदर्भाच्या काही भागात काल थंडीची लाट होती. अहमदनगर इथं काल 6.9 अंश सेल्सिअस इतकं सर्वात कमी तापमान नोंदवलं गेलं. येत्या 36 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबईत कमाल 31, किमान 15, नागपूर 27 आणि 9, पुणे 29 आणि 10, औरंगाबाद 28 आणि 11, नाशिक 28 आणि 9, कोल्हापूर 29 आणि 14, रत्नागिरी 34 आणि 16, सोलापूर 31 आणि 13 आणि अमरावती 28 आणि 14 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. राज्यातल्या साखर कारखान्यांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाची केंद्रीय मंत्र्यांशी भेट. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना FRP देण्यासंदर्भात येत्या 21 तारखेपर्यंत ठोस निर्णय घेण्याचं केंद्रीय वित्तमंत्र्यांचं आश्वासन. सेन्सॉर बोर्डाच्या आणखी 9 सदस्यांचा राजीनामा. सेन्सॉर बोर्डाच्या कामकाजात सरकारची ढवळाढवळ नाही, माहिती आणि प्रसारण मंत्र्यांचं स्पष्टीकरण. मेक इन इंडिया अभियानात जपान सहभागी होणार, जपानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं आश्वासन. 2015-16 हे वर्ष जलक्रांती वर्ष म्हणून देशभर साजरं करण्याचं केंद्र सरकारकडून जाहीर. अल्पसंख्याकांच्या योजनांसाठी केंद्राकडून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, केंद्रीय राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचं आश्वासन. पोलिसांना सुट्टी दिवशी कामावर जावं लागल्यास त्या दिवशीच्या भत्त्यात वाढ करणार, राम शिंदे. आणि मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत PV सिंधू पराभूत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.